नमस्कार. मी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा या सर्टिफिकेट कोर्समध्ये स्वागत करतो. आज आपण आपल्या व्याख्यान क्रमांक 21 ला सुरुवात करणार आहोत. या व्याख्यानाचं शीर्षक आहे वर्णनात्मक संख्याशास्त्र, विभाजन मूल्याचे वाचन आणि अर्थबोध. जसे की आपल्या सर्वांना माहीतच आहे, आपण यापूर्वीच्या व्याख्यान क्रमांक 20 मध्ये विभाजन मूल्याचा अर्थ समजावून घेतलेला आहे. शिवाय विभाजन मूल्याचे जे काही वेगवेगळे प्रकार आहेत की ज्यामध्ये चतुर्थक, दशमक, शतमक यांचा समावेश होतो, त्यांचाही अर्थ आपण समजावून घेतलेला आहे. आजच्या या व्याख्यानामध्ये आपण MS Excel मध्ये जे काही विभाजन मूल्यांना प्राप्त केलेलं आहे, जी काही विभाजन मूल्य आपण काढलेली आहेत, त्या विभाजन मूल्यांचं वाचन कसं करायचं आणि त्यांना अर्थ कसा द्यायचा, या गोष्टींची आपण चर्चा करणार आहोत. या व्याख्यान क्रमांक 21 चं उद्दिष्ट आहे वर्णनात्मक संख्याशास्त्रीय विभाजन मूल्य निष्पत्तींचे वाचन आणि अर्थबोध कशा प्रकारे करावे याची ओळख करून देणे. ती ओळख करून देण्यापूर्वी आपण अतिशय थोडक्यात एक आढावा घेऊया. विभाजन मूल्यमापनाच्या 3 पद्धती आहेत. त्यातील पहिली पद्धत आहे चतुर्थक, ज्याला आपण क्वार्टाइल्स म्हणतो. दुसरी आहे दशमक, ज्याला आपण डिसाइल्स म्हणतो. आणि तिसरी आहे शतमक, त्याला आपण पर्सेंटाइल्स म्हणतो. पैकी आपण सगळ्यात आधी चतुर्थक, ज्याला आपण क्वार्टाइल्स म्हणतो, त्याचं वाचन कसं करायचं आणि आलेल्या मूल्यांना अर्थ कसा द्यायचा, हा भाग आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया चतुर्थकाला. चतुर्थकाची व्याख्या पुन्हा एकदा आपण अतिशय थोडक्यात पाहूया. चतुर्थक म्हणजे काय, तर चतुर्थक म्हणजे असे 3 मूल्य की जे दिलेल्या आकडेवारीचे एक समान 4 भाग करतात. आता हे असे 3 मूल्य असतात की ज्या 3 मूल्यांचा आपण शोध घेत असतो आणि हे 3 मूल्य दिलेल्या आकडेवारीचे एक समान असे 4 भाग करतात. शिवाय हा प्रत्येक मूल्य आपल्याला काही ना काही सांगत असतो. तो नेमकं काय सांगत असतो आणि त्याला अर्थ कसा द्यायचा, या गोष्टींची चर्चा आपण पुढच्या काही स्लाइड्स मध्ये करणार आहोत. त्यासाठी मी आपणा सर्वांना पुन्हा एकदा आपल्या या सॅम्पल डेटा सेट वरती घेऊन जातो. या डेटा सेट वरती आपण यापूर्वीच एका व्याख्यानामध्ये काम पण केलेलं आहे. आपण Q1, Q2, Q3 सर्व प्रकारचे क्वार्टाइल्स, डिसाइल्स, पर्सेंटाइल्स यापूर्वीच आपण ती प्रक्रिया समजावून घेतलेली आहे की त्याची मूल्य आपण कसे प्राप्त करतो. तरी सुद्धा एक रिव्हिजन म्हणून अतिशय कमी वेळेत आपण पुन्हा एकदा यांचे मूल्य या ठिकाणी काढणार आहोत. Q1 काढण्यासाठी आपण क्वार्टाइल नावाचं सूत्र वापरतो. आपण रेंज सिलेक्ट करतो आणि जे क्वार्टाइल काढायचं आहे, जसं की या ठिकाणी आपल्याला क्वार्टाइल 1 काढायचं असल्या कारणाने आपण इथे क्वार्टाइलची जी संख्या देतो 1 आणि एंटर दाबल्यानंतर आपण पुढे जातो. क्वार्टाइल 2 काढण्यासाठी आपण 1 या संख्येच्या ठिकाणी 2 लिहितो, कारण आपल्याला क्वार्टाइल 2 चतुर्थक, दुसरा चतुर्थक काढायचा आहे. पुन्हा आपण एंटर दाबूया आणि क्वार्टाइल 3 साठी सूत्र तेच राहतं, फक्त 1 किंवा 2 या संख्येच्या ठिकाणी आपण 3 ही संख्या वापरतो आणि एंटर देतो. नंतर इतर चलांचे हे चतुर्थक काढण्यासाठी आपण या तिन्ही सेल्सला सिलेक्ट करू की ज्यामुळे ते तिन्ही सूत्र जे आपण वापरलेले आहेत त्यांची निवड होईल. आणि नंतर इथे आपण या कॉर्नरला जाऊन आपण इथे उजवीकडे त्याला ड्रॅग करत नेतो, ओढत नेतो आणि ऑटोमॅटिक आपल्याला इतर सर्व चलांसाठी चतुर्थक 1, चतुर्थक 2 आणि चतुर्थक 3 यांचे मूल्य आपल्याला प्राप्त होतात. या आपल्या आकडेवारीमध्ये जसं आपणा सर्वांना माहिती आहे की 2 नाममात्र चल आहेत, 3 क्रमिक चल आहेत की ज्यामध्ये सॅटिस्फॅक्शन साठी C आणि एज C हे 3 क्रमिक चल आहेत. तर एज, वेट, हाईट, इन्कम, फॅमिली मेंबर्स, पर हेड इन्कम हे सर्व प्रमाण किंवा श्रेणी स्वरूपाचे चल. आता या प्रत्येक मूल्याचं वाचन कसं करायचं आणि त्यांना अर्थ कसा प्रदान आपण करू शकतो, हा भाग समजण्यासाठी म्हणून आपण सगळ्यात आधी नाममात्र चलांना घेणार आहोत, त्यानंतर क्रमिक चलांना आपण घेऊया आणि सगळ्यात शेवटी प्रमाण किंवा श्रेणी चलांना घेऊन आपण या प्रत्येक मूल्यांचं वाचन आणि त्यांना अर्थ प्रदान करण्याची प्रक्रिया समजावून घेऊया. चला तर मग सुरुवात करूया चतुर्थक निष्पत्तींचे वाचन आणि अर्थबोध. आणि त्यामध्ये सगळ्यात आधी आपण घेऊया नाममात्र चल. आता या ठिकाणी या चलावरती आपल्याला कोणतंच मूल्य प्राप्त झालं नाही. त्याचं कारण आहे की हे जे काही चल आहे हे शब्द रूपामध्ये आहे, हे स्ट्रिंग स्वरूपाचं व्हेरिएबल आहे. मग आपण पुढच्या चलाकडे जाऊया, जेंडर C, की जो नाममात्र स्वरूपाचा आहे.
आता इथं ही जी की संख्या आहे 0 ही काय सांगते? प्रत्यक्षात जेव्हा आपण कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन घेतो किंवा प्रमाण किंवा श्रेणी स्वरूपाचं चल घेतो तर ते चल संख्या रूपात असतात आणि त्या संख्यांना त्याचं काही एक महत्व असतं. जसं की आपण एज जे असतं आपण वर्षामध्ये घेतो 18 वर्ष वय, 19 वर्ष वय, 20 वर्ष वय, बरोबर. इथे येणारी संख्या त्या संख्येला काही ना काही महत्व असतं. ती संख्या कोणतं ना कोणतं गुणधर्म व्यक्त करत असतो. इथे ही जी संख्या आहे हा एक संकेतांक आहे आणि हा संकेतांक कोणासाठी दिलेला आहे? आपण मेलसाठी दिलेला आहे. मग या संख्येच्या आधारे आपल्याला विश्लेषण करता येऊ शकतं का? निश्चितच काही अडचणी आहेत. उदाहरणार्थ या वितरणामध्ये तुम्हाला Q1, Q2 आणि Q3 जेव्हा आपण काढतो तर हे जे वितरण आहे हे सतत वितरण आहे असं समजलं जातं किंवा ते गृहीत पकडलेलं असतं. प्रत्यक्षात हे जे कोड देण्यात आलेले आहेत हे सतत स्वरूपाचे कोड नसून हा एक कॅटेगोरिकल डेटा आहे, हा एक गुणात्मक स्वरूपाचा डेटा आहे. त्यामुळे या शून्याला तसा काही विशेष अर्थ आपल्याला देता येऊ शकत नाही. परंतु हे जे की पहिलं चतुर्थक आहे त्याचा जर आपण अर्थ बघितला तर त्याचा अर्थ इतकाच होतो की 25% वितरण हे या पहिल्या चतुर्थकाच्या डाव्या बाजूला आहे आणि उरलेलं जे 75% वितरण आहे ते उजव्या बाजूला आहे. ही जी काही शून्य संख्या आहे ती आपल्याला इतकंच सांगते की या Q1 च्या ठिकाणी जो कोणी एक प्रतिसादक आहे त्याचा जे काही जेंडर आहे ते मेल आहे आणि या संख्येच्या डाव्या बाजूला 25% वितरण आहे, याच्या उजव्या बाजूला 75% वितरण आहे. परंतु या संख्येला तसं काही आपल्याला कोणताही अर्थ देता येत नाही. एकूणच सांगायचा मुद्दा इतकाच आहे की जरी हे Q1, Q2, Q3 इथे वितरणामध्ये जरी आपल्याला दिसत असले तरी त्यांना तसा स्वतःचा विशेष काहीही अर्थ आपल्याला देता येऊ शकत नाही. म्हणून नॉमिनल व्हेरिएबल्स नाममात्र चल असताना Q1, Q2 आणि Q3 ही संख्याशास्त्रीय प्रक्रिया करण्याला काहीही अर्थ उरत नाही, कारण या आलेल्या संख्यांना आपल्याला अर्थ देता येणे शक्य होत नाही. त्याच प्रकारे जे काही क्रमिक चल आहे, क्रमिक चलाच्याही बाबतीत हाच अनुभव आपल्याला येईल की हे जे काही संख्या आपल्याला प्राप्त होतात Q1, Q2 आणि Q3 जर आपण बघितलं, जर तुम्हाला आठवत असेल जर क्रमिक चल असतील तर आपण फक्त कॉलम चार्ट काढतो आणि हा डिस्क्रीट स्वरूपाचा डेटा असतो, हा कंटिन्युअस स्वरूपाचा नसतो. कंटिन्युअस स्वरूपाचा जर नसेल तर आपल्याला या Q1, Q2 आणि Q3 चा काहीही अर्थ लागत नाही. क्वार्टाइल डेव्हिएशन्स हे केवळ जेव्हा आपलं सतत वारंवारिता वितरण असेल, सतत कंटिन्युअस स्वरूपाचा डेटा असेल तर त्या ठिकाणी आपल्याला हे Q1, Q2 आणि Q3 काढण्याला काही ना काही अर्थ असतो, त्यांना आपल्याला काही ना काही अर्थ देता येत असतो. म्हणजेच काय तर क्रमिक चलांच्या बाबतीत सुद्धा पार्टिशन व्हॅल्यूज मधील हे जे काही क्वार्टाइल्स आहेत, क्वार्टाइल 1, क्वार्टाइल 2 आणि क्वार्टाइल 3 हे आपल्याला विशेष असा काही अर्थ देऊ शकत नाहीत. आपण परत आणखीन पुढे जाऊया आणि स्केल व्हेरिएबल प्रमाण किंवा श्रेणी चलावरती मात्र आपल्याला काही अर्थ लावता येतो का ते आपण अभ्यासूया. इथे एजचा डेटा आहे आणि या एजच्या डेटामध्ये Q1 आहे 28. याचा अर्थ काय होईल तर एजच्या डेटाचं वितरण जे काही आहे त्याला जर आपण सम स्वरूपामध्ये त्याची विभागणी केली 4 समान याच्यामध्ये तर हा जो Q1 चं मूल्य आहे ते आलेलं आहे 28 वर्ष वय. याचा अर्थ हा होतो की हे असं वय आहे की ज्याच्या डाव्या बाजूला 25% वितरण आहे आणि ज्याच्या उजव्या बाजूला उरलेलं 75% वितरण आहे. हे एक असं वय आहे की हे दिलेल्या वितरणामधील असं वय आहे की ज्याच्या डाव्या बाजूला 25% तुमचं वितरण आहे आणि उजव्या बाजूला 75% तुमचं वितरण आहे. Q3 हे 47 आलंय. समजा ही संख्या 47 आपण सहज बघू शकतो 28 वर्ष वय कमी आहे, 47 वर्ष वय पुढे आहे, बरोबर आहे. आणि या दोघांच्या मध्ये आपल्याला कुठेतरी इथे सेंट्रल टेंडन्सी मीन मीडियन मोड सुद्धा प्राप्त होत असतं. म्हणजेच काय या प्रत्येकाचं एक विशेष असं स्वतःचं एक महत्व आहे. Q2 किती आलेला आहे 36. हा Q2 बरोबर या ठिकाणी 36 आणि हा 36 काय सांगतो तर याच्या डाव्या बाजूला 50% वितरण आहे आणि याच्या उजव्या बाजूला 50% वितरण आहे. म्हणजेच हा Q2 हा मीडियन सुद्धा आहे.
मेडियन आणि Q2 हे परस्परांना समानार्थी असणारे शब्द आहेत, परस्परांना समानार्थी असणाऱ्या संकल्पना आहेत. ठीक आहे. एकंदरीत जेव्हा आपण चतुर्थकांचा विचार करत असतो तेव्हा प्रमाण आणि श्रेणी चल असतानाच आपण या मूल्यांना काही ना काही अर्थ देऊ शकतो. जसं की या 28 चा अर्थ इतकाच आहे की वय वर्ष 28 पेक्षा कमी असणारे जे कोणी माझे प्रतिसादक आहेत त्यांचं संख्या किती असणार आहे, 25% माझे प्रतिसादक हे या वय वर्ष 28 पेक्षा कमी आहेत. बरोबर आहे. ठीक आहे. हे पोझिशनल व्हॅल्यूज आहेत, हे स्थान दर्शवणारे वेगवेगळे मूल्य आहेत. एकूणच चतुर्थकाच्या संदर्भात बोलत असताना जर नाममात्र चल असेल किंवा क्रमिक चल असेल तर चतुर्थकांना आपल्याला व्यवस्थित अर्थ देता येऊ शकत नाही. पण त्याच वेळी जर आपल्या आकडेवारीमध्ये प्रमाण किंवा श्रेणी स्वरूपाचे चल असतील तर निश्चितपणे आपण या वेगवेगळ्या चतुर्थकांना काही ना काही अर्थ देऊ शकतो. आता याच वय या चलाला जर मी इथे आकृतीच्या सहाय्याने मांडलं आणि याच्यामध्ये हे चतुर्थक आपण जर दाखवले तर हे चतुर्थक आपल्याला कुठे सापडतील, जसं की हे Q1 हे 28 संख्या या ठिकाणी आहे, हे पहिलं चतुर्थक आहे क्वार्टाईल 1, तिसरं चतुर्थक 47 47 हे या ठिकाणी आहे. बरोबर आहे. दिस इज Q3. जसं की यापूर्वी आपण सांगितलं या Q1 च्या डाव्या बाजूला 25% वितरण आहे, या Q3 च्या उजव्या बाजूला 25% वितरण आहे आणि हा तुमचा आहे Q2 हे मध्ये 25% आहेत आणि इथे 25% आहेत. आणि जसं तुम्हाला जर आठवत असेल तर आपली जी काही सेंट्रल टेंडन्सीज आहेत, केंद्रीय प्रवृत्ती मापन आहे, त्याच्यामध्ये आपण गणित मध्य, मध्यगा आणि बहुलक काढलं, ते सर्व या ठिकाणी कुठेतरी कॉन्सन्ट्रेट आहे. एकंदरीत आपण जे काही मूल्य शोधतो ते केंद्रभागी असणाऱ्या मूल्यांचा शोध घेत असतो. सोबतच या क्वार्टाईल्सचा आपल्याला कुठे ना कुठे फायदा होतो की ज्यामुळे आपल्याला एकूणच आपल्याला रेंज लक्षात येते की नेमकं या Q3 आणि Q1 च्या आतमध्येच आपल्याला मीन मीडियन मोड हे प्राप्त होत असतं. ठीक आहे. ज्या ज्या प्रमाणात आपण या सर्व गोष्टी पुढे चलून आपल्या स्वतःच्या आकडेवारीवरती आपण ट्रीटमेंट देऊ तेव्हा या चलाचे गुणधर्म लक्षात घेता या प्रत्येक क्वार्टाईल्सला आपल्याला अर्थ देता येणे आवश्यक आहे. यांचा अर्थ आपण कसा देतो, क्वार्टाईल 1 म्हणजे ही एक अशी संख्या आहे, एक असं स्थान दर्शवितो या दिलेल्या वितरणामधील की ज्या स्थानाच्या डाव्या बाजूला 25% वितरण आहे आणि ज्याच्या उजव्या बाजूला 75% वितरण आहे. Q3 च्याही बाबतीत तसंच, ज्याच्या डाव्या बाजूला 75% वितरण आहे आणि उजव्या बाजूला 25% वितरण आहे. इतका अशा स्वरूपाचा एक सरळ अर्थ आपण Q1, Q2 आणि Q3 च्या मूल्यांना देत असतो. आता जर आपण मीडियन, मध्यक आणि क्वार्टाईल 2 याची जर तुलना केली तर तुम्हाला हे सर्व मूल्य सारखे दिसतील. जरी आपण वेगवेगळ्या सूत्रांच्या सहाय्याने इथे एक्सेल मध्ये हे कम्प्यूट केलेले असले तरी हे सर्व मूल्य समान आहेत. याचाच अर्थ मीडियन आणि क्वार्टाईल 2 हे एक समानच आहेत, ते समानार्थीच आहेत. ठीक आहे. यानंतरचा जो पुढचा भाग आहे तो आहे दशमक. दशमक म्हणजे काय, तर दशमक म्हणजे असे 9 मूल्य की जे दिलेल्या आकडेवारीचे एक समान 10 भाग करतात. मग याला अनुसरून जे काही मूल्य आपण प्राप्त केलेले आहेत MS एक्सेल मध्ये त्यांचं वाचन कसं करायचं आणि त्यांना अर्थ कसा द्यायचा तो भाग आता आपण पाहूया. यासाठी इथे बघा आपण D1 आणि D9 आपण केवळ 2च दशमक इथे काढत आहोत, दशमक क्रमांक 1 आणि दशमक क्रमांक 9. ती काढण्याची प्रक्रिया काय आहे, तर MS एक्सेल मध्ये कोठेही दशमकासाठी डिसाईल स्वरूपात सूत्र नाहीये. दशमक काढण्यासाठी सुद्धा आपण पर्सेंटाईल नावाच्या सूत्राचा वापर करतो, रेंज आपण सिलेक्ट करतो आणि केवळ जो शेवटचा भाग आहे ना तिथे आपण काळजीपूर्वक जर आपल्याला पहिलं दशमक काढायचं असेल तर 1/10 असं आपण नमूद करतो आणि एंटर दाबतो. जर आपल्याला दशमक क्रमांक 9 काढायचा असेल तर पुन्हा पर्सेंटाईलचं तेच सूत्र वापरून शेवटच्या भागामध्ये 1 च्या ठिकाणी आपण 9/10 असं लिहितो. याशिवाय जर तुम्हाला इतर दुसरं कोणतं दशमक काढायचं असेल त्याची संख्या तुम्हाला अंशस्थानी लिहावी लागेल, छेदस्थानी 10 लिहावे लागतील, मग तुम्हाला ते संबंधित दशमक प्राप्त होईल. इतर चलांसाठी दशमक प्राप्त करण्यासाठी या दोघांना सिलेक्ट करून आपण याला ड्रॅग करू. आपल्याला इतर सर्व चलांसाठी दशमक प्राप्त झालेले आहेत. या सर्व मूल्यांचं वाचन कसं करायचं, अर्थ कसा द्यायचा ते आपण पाहूया. पुन्हा एकदा दशमक निष्पत्तींचे वाचन आणि अर्थबोध आणि इथे आपण परत एकदा नाममात्र चलांना घेऊ. जसं की मी तुम्हाला यापूर्वी सांगितलं,
इथे या 0 या संख्येचा अर्थ काय होईल? जर आपण या D1 चा अर्थ जर आपण गृहीत पकडला, D1 हे इतकंच सांगतो की इथली जी काही संख्या आहे या संख्येच्या डाव्या बाजूला 10% इतकं वितरण आहे आणि उजव्या बाजूला 90% इतकं वितरण आहे. परंतु या संख्येपेक्षा कमी 10% रिस्पॉन्सेस आहेत का? 0 ही संख्या ऍक्च्युली आपण मेल ला आपण असाइन केलेली आहे, संकेतांक स्वरूपात दिलेली आहे. म्हणजे जर आपण हे मोजले, बरोबर आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 ही संख्या समजा तुमची D1 आहे, कारण एकूण नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स आपले 100 असल्या कारणाने D1 सपोज या ठिकाणी येतो. तर या बाकीच्या संख्या 0 पेक्षा छोट्या आहेत का? निश्चितच नाहीयेत, ते एक समानच आहेत. एकूणच आपण नाममात्र चलांचा विचार करत असताना D1 किंवा D9 किंवा D5 जी काही इथं संख्या येते त्यांना अर्थ देताना अडचण निर्माण होते. त्यातनं फार काही असा विशेष अर्थ निघतो असं नाही. एकूणच नाममात्र चलांसाठी आपल्याला इथं दशमकाचा वापर करता येत नाही. आपण आणखीन पुढे जाऊ. सॅटिस्फॅक्शनच्या बाबतीत, समाधानाच्या बाबतीत जर बोलायचं झालं, क्रमिक चलांच्या बाबतीत इथे सुद्धा त्याच पद्धतीने हे जे की दशमक आपण काढलेलं आहे यांना आपल्याला अर्थ देता येईल का? की दशमक समजा इथे 2 आहे, याचा अर्थ हा होतो की या संख्येपेक्षा डाव्या बाजूला 10% वितरण आहे आणि हे जे वितरण आहे या संख्येपेक्षा कमी संख्या दर्शविते. नॉट नेसेसरी, कारण हे कॅटेगोरिकल डेटा आहे. इथं जर मी मोजलं D1 हा जवळपास 1 2 3 4 5 6 7 8 9 10 +1 आपण करूया. या ठिकाणी तुमचा D1 आहे. या सर्व संख्या 2 पेक्षा कमी आहेत का? काही संख्या निश्चितच कमी आहेत, काही संख्या त्याच्या बरोबरच आहेत, परंतु हे स्थानीय आहे, हा स्थान दर्शवतो, लोकेशन दर्शवितो. काही ठिकाणी मग याचं आपल्याला अर्थ लावताना अडचण होते. साधा नियम आहे, जेव्हा आपण कोणत्याही पार्टिशन व्हॅल्यूचे आपल्याला वापर करायचा आहे, त्याला अर्थ द्यायचा आहे, तर जी काही डेटा आहे तो प्रमाण किंवा श्रेणी स्वरूपात असावा, त्याचं वितरण कंटिन्युअस स्वरूपाचं असावं, सतत वितरण, वारंवारितेचं वितरण असेल तर मग येणाऱ्या या D1, D2, D3 to D9 या सर्वांना काही ना काही आपल्याला अर्थ देता येतो. याच्यावरती पुढील संख्याशास्त्रीय प्रक्रिया सुद्धा आपल्याला करता येऊ शकत असते. स्केल व्हेरिएबल मध्ये इथे D1 काढलेलं आहे, D9 काढलेलं आहे. यांचा अर्थ काय? यांचा अर्थ समजण्यासाठी आपण थोडंसं पुढे जाऊया आणि त्याला आकृती स्वरूपात समजून घेऊया. D1 या ठिकाणी 19 आलेलं आहे. 19 ही संख्या या ठिकाणी आहे. याचा अर्थ हा होतो की याच्या डाव्या बाजूला एकूण वितरणातील 10% वितरण आहे. शिवाय इकडच्या बहुतांशी संख्या ह्या 19 पेक्षा कमी आहेत, कमी, आणि हे कंटिन्युअस डिस्ट्रीब्युशन आहे. याच्यातील कोणतीही संख्या एखादा नवीन रिस्पॉन्स आपल्याला प्राप्त होऊ शकतो. एकूण वितरणातील 10% संख्या इकडे डाव्या बाजूला आहे. एकूण वितरणातील ही जी D9 आहे हे आहे 52.1. ठीक आहे. तर एकूण वितरणातील 90% वितरण हे डाव्या बाजूला आहे, 10% वितरण उजव्या बाजूला आहे. शिवाय डाव्या बाजूच्या ज्या संख्या आहेत ह्या सरासरीने या 52.1 पेक्षा कमी वय दर्शवितात, तर उजव्याकडील संख्या या सरासरीने 52.1 पेक्षा जास्त संख्या दर्शवितात. जेव्हा कंटिन्युअस डिस्ट्रीब्युशन स्वरूपाचा डेटा असेल तेव्हा या संख्यांना आपल्याला काही ना काही विशेष असा अर्थ देता येतो. तेच जर आपण हा जो एज कॅटेगोरिकल जो डेटा आहे त्याच्यासाठी जर काढलं, बरोबर आहे, मग नेमकं आपण जेव्हा 1 म्हणू तर 1 तर इथंच आहे, याचं वितरण डाव्या बाजूला काहीच दिसणार नाहीये, वितरण दिसणारच नाहीये. सहसा आपण हे जे आहे हे आपण हिस्टोग्रामचा जर वापर केला किंवा कंटिन्युअस डिस्ट्रीब्युशनचा डेटा असेल तर त्याला आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीनं अर्थ देता येऊ शकतो. एकंदरीत इतर व्हेरिएबल्सच्या बाबतीत सुद्धा आपण जेव्हा वाचन करतो किंवा अर्थ देतो तर आपल्याला सिम्पली असं म्हणता येतं की 48.9 हे असं वय आहे की ज्याच्या डाव्या बाजूला 10% वितरण आहे. 16,700 हे असं उत्पन्न आहे की ज्याच्या उजव्या बाजूला उर्वरित 90% वितरण आहे. सो ऑन सो फोर्थ. ठीक आहे. आपण आणखीन पुढे जाऊया आणि जो शेवटचा भाग आहे शतमक, त्याचा अर्थ समजून घेऊया आणि मग नंतर आपण शतमकाचे जे काही मूल्य आहेत त्याचं वाचन कसं करायचं आणि त्यांना अर्थ कसा द्यायचा ते समजून घेऊया. शतमक म्हणजे असे 99 मूल्य
की जे दिलेल्या आकडेवारीचे एकसमान 100 भाग करतात आणि या 99 मूल्यापैकी विशेष कोणताही जे मूल्य आहे त्याचा आपण शोध घेत असतो आणि या मूल्याचा एक विशेष अर्थ असतो. तो अर्थ काय असतो तर या मूल्याच्या डाव्या बाजूला किती टक्के वितरण आहे आणि या मूल्याच्या उजव्या बाजूला किती टक्के वितरण आहे त्या अनुषंगाने आपण त्याचा अर्थ लावत असतो. त्यासाठी पुन्हा एकदा आपण आपल्या मूळ सॅम्पल डेटा सेट मध्ये जाऊया. इथे पर्सेंटाईल आहे, ते काढण्यासाठीचं सूत्र आहे पर्सेंटाईल. आपण रेंज सिलेक्ट करतो आणि फक्त जी एक गोष्ट बदलते की जी डिसाइल मध्ये होती त्यामध्ये जो बदल होतो तो हा आहे की इथे आपण 92/100 करतो. जे कोणतं पर्सेंटाईल करायचंय त्या अंशस्थानी येईल, छेदस्थानी 100 ही संख्या येईल. डिसाइल मध्ये छेदस्थानी 10 ही संख्या येईल तर अंशस्थानी 9 किंवा 9 पेक्षा कमी 1 पर्यंतची कोणतीही संख्या येईल. ठीक आहे, इथे आपण पर्सेंटाईलचं सूत्र मांडलं आणि या सेलच्या या कॉर्नरला जाऊन आपण शेवटापर्यंत याला ड्रॅग केलं. इतर चलांसाठी सुद्धा आपल्याला पर्सेंटाईल प्राप्त झालं. हे 92nd पर्सेंटाईल आपण काढत आहोत. 92व्या स्तरावरचं शतमक आपण काढत आहोत. आता यांचा अर्थ कसा लावायचा, शतमक निष्पत्तींचे वाचन कसं करायचं आणि अर्थबोध कसा करायचा. पुन्हा नॉमिनल व्हेरिएबल. आता इथे जर आपण हे पुन्हा नाममात्र चलाची वितरण फ्रिक्वेन्सी टेबल आणि हे सर्व बघितलं तर तुम्हाला या पद्धतीनं फ्रिक्वेन्सी टेबल येतो. हा 0 आणि 1. पण याच्यामध्ये आपल्याला नेमकं 92व्या स्थानावरील व्यक्ती कळणार कसा आहे, म्हणजे आपण असं काही म्हणू शकतो का की हा 92वा वितरित जे की लोकेशन आहे आणि मग 92% लोक बाजूला आहेत, असं नाही. कारण हा 1 साठी एकच कॉलम बार चार्ट आपण काढलेला आहे. बरोबर आहे. मुळात या 1 ला पुन्हा आपल्याला अर्थ ॲज सच स्पेसिफिक देता येणार नाही की या संख्येच्या डाव्या बाजूला 92% आपली माहिती वितरित आहे. असं म्हणताना आपल्याला बऱ्याचशा अडचणी निर्माण होऊ शकतात. प्रॉपर मिनिंग आपल्याला देता येऊ शकणार नाहीये. म्हणजेच काय तर पुन्हा नाममात्र चलावरती पर्सेंटाईल काढू नये, त्याला अर्थ देता येणे कठीण आहे. देन ऑर्डिनल व्हेरिएबल्सच्या बाबतीत पण तीच परिस्थिती आहे. इथे पुन्हा आपल्याला असं म्हणता येईल का की हे जे काही आपण कॉलम किंवा बार चार्ट काढतो कॅटेगोरिकल ऑर्डिनल क्रमिक ह्याच्यासाठी इथे 1, 2, 3, 4 आणि 5 आहे. आणि मग तुमचं जे काही हे आहे पर्सेंटाईल आहे, आपल्याला असं म्हणता येईल का की 92% लोक या बाजूला किंवा नाही, हे फ्रिक्वेन्सी फक्त दर्शवितात. बरोबर आहे. कंटिन्युअस मध्ये असेल तर ठीक आहे, या ठिकाणी प्रत्येक एक रिस्पॉन्स आहे आणि आपल्याला या व्हॅल्यूज वरनं म्हणता येईल की इकडे ठीक आहे 92% वितरण डाव्या बाजूला आहे आणि उरलेलं जे काही 8% वितरण आहे ते उजव्या बाजूला आहे. जेव्हा कॅटेगोरिकल डेटा असेल तेव्हा निश्चितच पर्सेंटाईल ला अर्थ देणं आपल्याला कठीण जातो. देन स्केल व्हेरिएबल प्रमाण श्रेणी स्वरूपात इथं एज आहे. आता या एज डेटाला जर आपण इकडे आकृतीच्या सहाय्याने पण आपण बघूया, हे 53.08 कुठे आहेत, जर आपण इथं बघितलं 51, 52 आणि 53, हे 53.08 या ठिकाणी आहेत. इथून जर मी ही रेषा ओढली तर आपल्याला काही अर्थ लागू शकतो का, निश्चित लागू शकतो. पर्सेंटाईल 92 आहे, दिस इज P92. याचा अर्थ हा आहे की याच्या डाव्या बाजूला तुमचं 92% वितरण आहे, उजव्या बाजूला उरलेलं 8% वितरण आहे. याचं लोकेशन तिथं आहे, याचं लोकेशन तिथे आहे. इथे काहीतरी एक अर्थ लागतो, याच्या आधारे आपल्याला पुढे जाता येऊ शकतं. P92 आणि इकडचं जर आपण सपोज अराउंड या ठिकाणी कुठेतरी एक तुमचं P8 असेल तर या दोघांच्या गॅप मधल्या काही संख्या आपल्याला बघता येऊ शकतात. तुम्हाला अगदी P से दॅट 80 मायनस P30 केलं तर तुम्हाला एक सेंट्रल पार्ट हा मिळू शकतो की ज्याच्यामध्ये आपल्याला सेंट्रल टेंडन्सीचा शोध घेता येऊ शकतो. अशा अनेक गोष्टी आपल्याला इथे पर्सेंटाईलच्या सहाय्याने करता येऊ शकतात. पण त्यासाठी स्केल व्हेरिएबल हवाय, प्रमाण किंवा श्रेणी स्वरूपाचं चल हवंय. जर आपल्याकडे नाममात्र चल असेल, क्रमिक चल असेल तर मात्र बऱ्याचशा अडचणी आपल्याला निर्माण होऊ शकतात. सो हिअर इज द P92. ठीक आहे, याचा अर्थ आपण पाहिला. आता रिडिंग अँड इंटरप्रिटेशन ऑफ अदर व्हेरिएबल्स. वेगवेगळे चल आहेत, जसं की मी यापूर्वी पण सांगितलं की जे काही नाममात्र चल आहेत आणि क्रमिक चल आहेत त्या नाममात्र किंवा क्रमिक चलांना अर्थ देता येणे पार्टिशन व्हॅल्यू मध्ये हे कठीण असतं.
त्यांना अर्थ लागत पण नाही, किंबहुना हे जे की प्रमाण किंवा श्रेणी स्वरूपाचे चल आहेत त्यांना निश्चितपणे आपण अर्थ देऊ शकू. इवन फॅमिली मेंबर्स हा डिस्क्रीट स्वरूपाचा आहे. ठीक आहे, जेव्हा इथे आपल्याला अपूर्णांकात 6.08 आलं तर हे 0.08 असल्या कारणाने आपण याला 6 असं कन्सिडर करू शकतो. आणि इथेही आपण म्हणू शकतो की याचं वितरण कसं आहे किंवा काय, इथेही थोडंसं आपल्याला अर्थ देताना अडचण येऊ शकतो. परंतु जेव्हा कंटिन्युअस डेटा असेल, म्हणजे फॅमिली मेंबर्सचा जो डेटा आहे तो डिस्क्रीट स्वरूपाचा आहे, बरोबर, परंतु इन्कम, वेट, हाईट हा कंटिन्युअस स्वरूपात असेल, तर इथे आपल्याला जे काही Q1, Q2, Q3 असेल किंवा D1, D2, D3 असेल किंवा पर्सेंटाईल असतील P1, P2, P3 या सर्वांना आपल्याला अर्थ देता येऊ शकतो. एकूणच नाममात्र आणि क्रमिक चलांवरती आपण पार्टिशन व्हॅल्यूजचा वापर करू नये, व्हेअरॅज स्केल, प्रमाण किंवा श्रेणी या चलांवरती आपण पार्टिशन व्हॅल्यूजचा वापर करू शकतो आणि त्यांना अर्थ सुद्धा आपण प्रदान करू शकतो. आजच्या या व्याख्यानामध्ये आपण नाममात्र चल, क्रमिक चल आणि प्रमाण किंवा श्रेणी चल यांच्यावरती आपण जे काही पार्टिशन व्हॅल्यूज आपण काढतो त्या पार्टिशन व्हॅल्यूजचं वाचन कसं करायचं आणि त्यांना अर्थ देता येतो का, देता येतो तर कशा पद्धतीने देता येतो, कोणत्या चलांना आपल्याला अर्थ देता येत नाही, या सर्व गोष्टींची चर्चा केली. मला आशा आहे आपल्या सर्वांना हे व्याख्यान लक्षात आलं असेल. पुढच्या व्याख्यानामध्ये आपण जो पुढचा भाग आहे डिस्पर्शन त्याला सुरुवात करणार आहोत. तोपर्यंत आपण इथेच थांबूया. धन्यवाद.